राज्यात नगरपालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे। बीड जिल्ह्यात 6 नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। यामध्ये पंडित आणि पवाराच्या संघर्षानं चर्चेत असलेल्या गेवराई नगरपालिकेमध्ये जे निवडणुकीचं चित्र आहे ते प्रथमदर्शी स्पष्ट झालेलं आहे। विशेषतः या ठिकाणी महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत तेच आमने सामने आलेले आहेत। तर आपसातील जी लढाई आहे या अनुषंगाने आता नेमकं या निवडणुकीचं चित्र कसं असणार आहे हे देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। तर नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे आणि गेवराईमध्ये पंडित आणि पवारांचा जो संघर्ष आहे तो संघर्ष देखील या ठिकाणी टोकाचा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकीकडे जर बघितलं तर राष्ट्रवादीमधील आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी तगडी फिल्डिंग लावत या ठिकाणी एक मताचं वेगळं समीकरण साधण्याचा देखील प्रयत्न केला आहे। तर जो नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे तो देखील या ठिकाणी एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील घोषित केला आहे। दुसरीकडे जर बघितलं तर भाजपच्या हातामध्ये गेल्या 15 वर्षापासून गेवराई नगरपालिकेची सत्ता आहे। यामध्ये माजी आमदार लक्ष्मण पवार आणि त्यांचे बंधू असलेले बाळराजे पवार हे देखील या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेत आणि विशेषतः भाजपमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री असलेले बदामराव पंडित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि अनेक वर्षापासून परंपरागत विरोधक असलेले बदामराव पंडित आणि लक्ष्मण पवार कुटुंब हे एकत्रित आलेले आहे। दुसरीकडे जर बघितलं तर राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांच्या विरोधामध्ये या संपूर्ण बदामराव पंडित आणि लक्ष्मण पवार यांनी देखील फिल्डिंग केलेली आणि त्यांचा देखील जो उमेदवार आहे नगराध्यक्षपदाचा तो देखील घोषित करण्यात आला आहे। दुसरीकडे जर या ठिकाणी पाहिलं तर गेवराई नगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गट हा देखील आपलं या ठिकाणी नशीब आजमावणार आहे। या अगोदरच्या निवडणुका बघितल्या 2016ची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता येत असताना फक्त राष्ट्रवादी चा एक नगरसेवक त्या ठिकाणी आलेला होता आणि संपूर्ण जी सत्ता आहे जवळपास 18 जे नगरसेवक आहेत हे नगरसेवक हे भाजपचे आलेले होते। एक हाती भाजपची सत्ता होती। 15 वर्षाच्या कालावधीमध्ये काय विकास कामं केली काही नाही केली या अनुषंगाने देखील मोठा या निवडणुकीमध्ये याचा देखील प्रभाव पडणार आहे। विशेषतः गेवराई नगरपालिकेला पाणी पुरवठा करण्यासाठी 36 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना राबवली होती। तर 65 किलोमीटर इथून पैठणपर्यंत जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनच्या माध्यमातून गेवराईकराला पाणी देण्याच्या अनुषंगाने ही योजना राबवली गेली। मात्र या योजनेच्या माध्यमातून काही ठिकाणी पाणी पोहोचतं तर काही ठिकाणी पोहोचत नाही असं देखील नागरिक या ठिकाणी सांगतात। दुसरीकडे जर बघितलं तर ज्या शहरामधील कोल्हेर रोड आहे या कोल्हेर रोडचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे, ज्याला नवी गेवराई म्हटलं जातं आणि जुनी गेवराई त्या ठिकाणी आजही रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, नाल्याचा प्रॉब्लेम आहे, स्वच्छतेचा देखील प्रॉब्लेम आहे। यासह दुसरीकडे जर बघितलं तर रस्ते पाणी विकास लाईट या अनुषंगाने जे मूलभूत प्रश्न आहेत या अनुषंगाने देखील गेल्या 5 वर्षामध्ये आणि गेल्या 15 वर्षामध्ये काय काम केलं याचा देखील मतदाराच्या माध्यमातून आता मतदानाच्या माध्यमातून मतदार हा आपला हक्क बजावत असताना याचा देखील विचार पुरेपूर पद्धतीने करणार आहेत। गेवराई शहरामध्ये 5.5 कोटी रुपयाचं जे नाट्यगृहाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे त्यामधून नाट्यप्रेमी असतील त्याचबरोबर कलावंतांना देखील यामधून मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार होती। मात्र हे या नाट्यगृहाचं जे बांधकाम आहे ते अद्यापही अपूर्ण आहे। त्याचबरोबर नवी गेवराई आणि जुनी गेवराई असे 2 वेगवेगळे प्रभाग आपल्याला पाहायला मिळतात। ज्या जुन्या गेवराईमध्ये अनेक मूलभूत प्रश्न आणि समस्या आहेत तर दुसरीकडे कोल्हेर रोड ज्या कोल्हेर रोडच्या बाबतीमध्ये अनेक वेळा विरोधक प्रश्न उपस्थित करत असताना त्या ठिकाणी पवारांची खूप मोठी जमीन आहे आणि त्या दृष्टिकोनातून जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणचा जो विकास आहे तो मोठ्या प्रमाणात केल्याचा देखील आरोप केला जातो। तर गेवराई शहरामधले जे प्रमुख भागामधले जे अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणाचा देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उल्लेख केला जातो। अतिक्रमण कशा पद्धतीने केलं जातं त्याचबरोबर हे अतिक्रमण काढलं का जात नाही यासह अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जातात। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर बाजार तळामध्ये ज्या सुविधा असायला पाहिजेत त्या बाजार तळातल्या सुविधा देखील या ठिकाणी उपस्थित नाहीत। त्यामुळे या सगळ्याच्या अनुषंगाने आता गेवराईतला मतदार राजा नेमका कुणाला कौल देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र प्रामुख्याने जर बघितलं तर पंडित मुक्त गेवराई करण्याचा जो नारा आहे तो पवारांनी दिलेला होता आणि तो नारा दिलेल्या पवारांनी आता बदामराव पंडितांना सोबत घेतलेला आहे। त्यामुळे एकीकडे विरोधक असलेले आणि एकमेकांच्या विरोधात लढणारे जे पवार कुटुंब आणि पंडित कुटुंब हे काही अंश एकत्रित आले तर हे सगळेजण एकत्रित येऊन आता विरोध कुणाला करतायत तर अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांनी जो पॅनल उभा केला आहे त्याच्या अनुषंगाने आता विरोधातली ही भूमिका घेतली जाते। मात्र मतदार राजा नेमका कौल कसा देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। 15 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर विकासाच्या दृष्टिकोनातले देखील लेखाजोखा पाहिला जाईल। मूलभूत प्रश्न आहेत त्या अनुषंगाने काय नेमके एकमेकाचे जाहीरनामे येत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र
बीड जिल्ह्यातील 6 निवडणुकापैकी गेवराई गेवराई मतदारसंघ आहे, गेवराई नगरपालिका आहे, या गेवराई नगरपालिकाचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। महायुतीमधले घटक पक्षच एकमेकाच्या विरोधामध्ये आता या ठिकाणी निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नेमका मतदार राजा कुणाच्या पारड्यामध्ये या ठिकाणी मतदान करणार, कुणाचा झेंडा या नगरपालिकेवरती फडकला जाणार, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरीकडे जर बघितलं तर पंडित आणि पवारांचा जो संघर्ष आहे तो देखील संघर्ष या निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीने चव्हाट्यावरतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। जातीय समीकरणं आहेत, त्याचबरोबर मतदानाच्या अनुषंगाने इथले जे काही विकासाच्या अनुषंगाने केले गेलेली कामं आहेत याचा देखील लेखाजोखा मतदार राजा घेईल आणि ज्याच्या पारड्यामध्ये सत्ता देणार आहे त्याच्याकडचा कुठला नेमका विकासाचा अजेंडा असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी गेवराई नगरपालिकेच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने गेवराईचं राजकारण हे तापलेलं पाहायला मिळतं आहे। आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहेत, एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या देखील झाडल्या जात आहेत। तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे, गुप्त बैठका देखील सुरू आहेत। त्यामुळं 17 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे। त्यानंतर जे निवडणुकीचं चित्र आहे ते देखील स्पष्ट होणार आहे आणि यावर्षी 6 दिवस अवघे प्रचारासाठी देण्यात आलेले आहेत। त्यामुळं नेमका मतदार राजाला पसंती पडण्याच्या अनुषंगाने उमेदवार कुठली तयारी करतात, कुठला प्रचाराचा अजेंडा देखील वापरला जातो, कोणत्या मंत्र्यांना बोलवलं जातं, कुणाकडून आश्वासन घेतलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र पवार आणि पंडितांच्या संघर्षामध्ये नेमका गेवराईकर या ठिकाणी कुणाला मतदान देणार आणि कुणाची सत्ता या नगरपालिकेवरती आणणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल।